हॅलो मित्रांनो, पूजा द डिश यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार याबद्दल माहिती घेणार आहोत। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। अलीकडील काळात महाराष्ट्र राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे। या परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पावले उचललेली आहे। विशेषतः पीक विमा योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्यात 1.41 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे। नैसर्गिक आपत्तीचा सामना राज्यातील विविध भागांमध्ये यंदा अवकाळी पावसाने थैमान घातले। या नुकसानीची गंभीर दखल घेत राज्य सरकारने याला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केलेले आहे। अनेक भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झालेले आहे। विशेषतः धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेले आहे। अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक वाया गेलेले आहे। पीक विमा योजनेचा लाभ ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा काढलेला आहे त्यांच्या बँक खात्यात डिसेंबर महिन्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। या योजनेमुळे विमाधारक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची भरपाई मिळणार आहे। सरकारने या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष यंत्रणा कार्यरत केलेली आहे। विमा नसलेल्या शेतकऱ्यांसाठी ही मदत केवळ विमाधारक शेतकऱ्यांनाच नव्हे तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांनाही सरकारकडून पीक नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत मिळणार आहे। या निर्णयामुळे सर्व प्रभावित शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। दुबार पेरणीसाठी विशेष मदत। पुराचे पाणी ओसरल्यानंतर काही शेतकऱ्यांनी धान पिकाची दुबार पेरणी केलेली आहे। अशा शेतकऱ्यांना प्रति एकर 7,000 रुपये विमा दाव्याची रक्कम दिली जाणार आहे। ही रक्कम त्यांना 10 दिवसांच्या आत मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले आहे। पीक कापणी प्रयोगाची पूर्तता 16 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत देशभरात पीक कापणीचे प्रयोग पूर्ण करण्यात आलेले आहे। या प्रयोगाच्या आधारे नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आलेली आहे। शास्त्रीय पद्धतीने केलेल्या या प्रयोगामुळे शेतकऱ्यांना योग्य भरपाई मिळण्यास मदत होणार आहे। शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार या सर्व उपाययोजनांमुळे नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे। विमा योजनेसोबतच सरकारी मदतीमुळे शेतकरी पुन्हा उभे राहू शकतील आणि पुढील हंगामासाठी तयार करू शकतील। भविष्यातील योजना सरकारने या अनुभवातून धडा घेत भविष्यात अशा नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी अधिक सक्षम यंत्रणा उभारण्याचे नियोजन केले आहे। शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि विमा प्रक्रिया अधिक सुलभ करणे यावर भर दिला जात आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना आणि सरकारी मदत हा मोठा दिलासा ठरणार आहे। डिसेंबर महिन्यात 1.41 लाख शेतकऱ्यांना मिळणारी विमा रक्कम त्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल। विमा नसलेल्या शेतकऱ्यांना ही सरकारी मदत मिळणार असल्याने सर्व प्रभावित शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल। पीक कापणी प्रयोगाच्या आधारे निश्चित केलेली भरपाई रक्कम शेतकऱ्यांच्या नुकसानीची योग्य भरपाई देईल। एकूणच या सर्व उपाययोजना शेतकऱ्यांना पुन्हा उभे राहण्यास आणि पुढील हंगामाची तयारी करण्यास मदत करेल। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की पुढील 8 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा किती जमा होणार आणि कधी जमा होणार। तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याचं नाव आहे पूजा द डिश। धन्यवाद।